पश्चिम नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे यांनी अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा निषेध केला। या प्रकरणाची पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी विकास ठाकरेंनी केली आहे। अनिल देशमुखांच्या वाहनावर अज्ञातांनी हल्ला केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे। या सगळ्या प्रकरणात मी स्वतः आणि पोलीस चौकशी करताय। या सगळ्या घटनेतील तथ्य समोर आणण्यात येईल अशी ग्वाही नागपूर जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी दिली आहे। अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर काटोल पोलीस स्टेशन बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली। यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत हल्लेखोर आरोपीला शोधण्याची मागणी केली। अनिल देशमुखांवरील हल्ला राजकीय उद्देशाने झाला असून पराभव समोर दिसत असल्याने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी केला। कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के यांच्या वाहनाची तोडफोड करत त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे। जखमी डॉक्टर दिलीप मस्के यांच्यावर हिंगोली शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले। आता एक मोठी बातमी, पालघरमध्ये शिवसेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। विष्णुनगर भागातील वर्धमान संकुलात शिवसेनेचे नगरसेवक पैसे वाटप करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय। यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी इथून एक BMW कारही जप्त केली आहे। शिवजन्मभूमी अशी ओळख असलेली जुन्नरची शिवसंस्कार सृष्टी बारामतीला कुणी नेली याचं उत्तर द्या असा सवाल करत अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर हल्ला चढवला। गुलाबी जॅकेटनं जुन्नरला भूषण वाटावं असा एकतरी प्रकल्प आणला का असा टोमणाही कोल्हेंनी मारला। धनुष्यबाण ही आमची आन बाण आणि शान आहे, इस बार गुलाब के साथ बारी है, इसलिए उसकी बात भारी है असं म्हणत प्रचाराच्या शेवटच्या सभेत मंत्री गुलाबराव पाटलांनी तुफान फटकेबाजी केली। पंतप्रधानांनी आरोप केलेले 70,000 कोटींचा भ्रष्टाचारी राष्ट्रवादीचा एक नेता तिकडे गेला आणि धून स्वच्छ झाला असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांचं नाव न घेता अप्रत्यक्ष हल्लाबोल केलाय। डिंबे धरण बोगदा आणि डिंबे धरणाचं पाणी कर्जत जामखेडला नेण्याचा मुद्दा जुन्नर मतदारसंघात चांगलाच रंगला। माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत या तालुक्यातील पाणी जाऊ देणार नाही असं आश्वासन दिलीप वळसे पाटलांनी दिलंय। पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्यावर काही व्यापारी वर्ग नाराज होते, मात्र हा दुरावा मिटला असून शेवटच्या क्षणी या व्यापारी वर्गाने अखेर अण्णा बनसोडेंना पाठिंबा दर्शवलाय। नितीन राऊतांना समाज आणि स्वतःबद्दल जरा तरी आत्मसन्मान असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं आव्हान भाजपचे प्रवक्ते अमित गोरखे यांनी दिले। मी निवडणुकीत उभा राहिल्याने प्रशांत ठाकूरांचे धाबे दणाणलेत असं वक्तव्य शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी केलंय। मी आर्थिकदृष्ट्या रिकामा तरीही लोक मला प्रेमाने बाळूशेठ म्हणतात, हीच माझी ओळख असंही बाळाराम पाटील म्हटलंय। बेलापूर विधानसभा मतदारसंघात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होईल असा विश्वास अपक्ष उमेदवार विजय नहाटा यांनी व्यक्त केलाय। मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री पियुष गोयल प्रचार संपल्यानंतर मालाड येथील भेळपुरीच्या स्टॉलवर जाऊन भेळ खाण्याचा आस्वाद त्यांनी घेतला। यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या जन्मगावी नारायणगाव येथे चहाच्या टपरीवर जाऊन चहाचा आस्वाद घेतला। यावेळी गावकरी आणि कार्यकर्ते देखील सहभागी होते। मावळमध्ये प्रत्येक चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येते। महामार्गावरील टोल नाक्यांसह परिसरात भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत। अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाची लढत ही यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी होते। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक तर शरद पवार गटाकडून अभिनेत्री स्वरा भास्करचा नवरा फहाद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे अणुशक्तीनगरची ही लढत चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे। लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत तब्बल 2,91,087 मतदार वाढलेले आहेत। मुंबईत यंदा 1,02,00,000हून अधिक मतदार आपलं मत नोंदवणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय कोणत्याही दृष्टीने बेकायदेशीर नाही असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि मतदानाचं यंत्र आणि साहित्य पोहोचवण्यासाठी एसटीच्या बस धावणार आहेत। राज्यातील मतदानासाठी एसटीच्या सुमारे 9,000 बस आरक्षित केल्या।
विधानसभा निवडणुकीसाठी दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2 आणि दहिसर गुंदवली मेट्रो 7 मार्गिकांच्या सेवा कालावधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। दोन्ही मार्गिकांवरील सेवा उद्या पहाटे 4 वाजता सुरू होणार आहे। तसंच मेट्रो रात्री 11:30 ऐवजी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू असेल। मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात वाहनं लावण्यास मनाई करण्यात आलेली आहे, असा आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी काढलाय। निवडणुकीसाठी वल्लभनगर एसटी आगारातील बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तळेगाव आणि राजगुरुनगर इथे एकूण 32 एसटी बस रवाना होणार आहेत, त्यामुळे इतर मार्गांवरील लालपरीच्या एकही फेऱ्या होणार नाहीत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे या आठवड्यात 4 दिवस मुंबईत दारू विक्री बंद असेल, त्यामुळे मुंबईकरांना 4 दिवस ड्राय डे पाळावा लागणार आहे। निवडणूक प्रक्रियेविषयक चुकीचे संदेश अफवा पसरवल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिलेला आहे। अफवांवर विश्वास ठेवू नये, तसंच असे संदेश पाठवू नयेत, असं आवाहन देखील करण्यात आले। देशभरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1082 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। प्रचार तोफा थंडावण्यापर्यंत महाराष्ट्रात 660 कोटी 18 लाख रुपयांपेक्षा अधिकची मालमत्ता जप्त केल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे। 1962 ते 2024च्या निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात पक्षांची संख्या आता 158 वर पोहोचली आहे। 1962च्या निवडणुकीमध्ये फक्त 10 पक्ष रिंगणात होते। मुंबई उपनगरात विधानसभा मतदान 4349 मतदारांपैकी 4118 मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावलाय, अशी माहिती उपनगर जिल्हाधिकारी मागाठाणे कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणानंतर 43,020 जणांची नावं मतदार याद्यांमधून कमी करण्यात आलेली आहे। मुंबई शहरात असं 26,429 मतदार असून उपनगरात 16,591 मतदार आहेत। मुंबई शहरातील 10 विधानसभा मतदारसंघात मिळून 10,000पेक्षा अधिक मतदार असलेली 31 ठिकाणं आहेत आणि या 31 ठिकाणांवर तब्बल 361 मतदान केंद्र आहेत। मतदारांचा गोंधळ उडू नये म्हणून या ठिकाणी कलर कोडिंग करण्यात येणार आहे। मुंबई शहरातील 10 विधानसभा मतदारसंघात 244 तृतीयपंथी मतदार आहेत। प्रत्येक मतदार केंद्रावर स्वतंत्र रांग लावणे एवढे तृतीयपंथी मतदार नसल्यानं गरज असेल त्या मतदान केंद्रावर या मतदारांना हेल्प डेस्कच्या मदतीने मतदान करता येणार आहे। आता एक मोठी बातमी, संभाजीनगरमध्ये अपक्ष उमेदवाराच्या कारवर हल्ला करण्यात आलेला आहे। सुरेश सोनवणे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे। हल्ल्यामध्ये सोनवणे जखमी झाल्याची माहिती मिळते। अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक झाल्याची घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अपक्ष उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे। गंगापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर दगडफेक झाली असल्याचं कळतंय। सोनवणे यामध्ये जखमी झालेले आहेत आणि घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास केला जातो। मुंबईतील किमान तापमानात पुन्हा वाढ होते। मुंबई शहर तसंच उपनगरात पहाटे किंचितसा गारवा असला तरी तापमान हळूहळू वाढतंय। किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवलं जातंय। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात किमान तापमानात घट झाली आहे। पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज असून राज्यात किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीतील 1,10,000हून अधिक अयशस्वी अर्जदारांना मंडळाकडून अनामत रकमेचा परतावा करण्यात आलेला आहे। मात्र 421 अर्जदारांनी बँक खाते क्रमांक किंवा बँकेची इतर माहिती चुकीची दिल्यानं त्यांच्या अनामत रकमेचा परतावा झालेला नाही। कोरोना काळानंतर मुंबईतील डबेवाल्यांच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे, त्यामुळे डबेवाले आर्थिक संकटात सापडले आहेत आणि त्यामुळे मुंबई डबेवाला असोसिएशनने डबेवाल्यांसाठी स्वतंत्र माल डब्याची व्यवस्था शासनाकडे केली आहे। बाजारात हिरव्या मिरचीची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे। लसूण, मटार आणि गाजरचे दर वधारले आहेत तर पालेभाज्या स्वस्त झाल्या असून कोथिंबीरीची जुडी 10 रुपये इतकी झाली आहे। पुण्यातल्या गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे। बाजारात राज्याच्या विविध भागासह परराज्यातून जवळपास 100 ट्रकची आवक झाली आहे।
तर मतदान अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेलं आहे, त्यामुळे राज्यातलं राजकीय समीकरण खरं तर ढवळून निघालेलं आहे। काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि उद्या मतदान होणार आहे, त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र त्या दरम्यान तुम्हाला एक महत्त्वाची आठवण करून द्यायची, या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर देखील पाहू शकताय। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे। आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि आता बातमीपत्रामध्ये पुढे वळण्याआधी आपण एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक, हल्ल्यात अनिल देशमुख जखमी। नागपूरच्या काटोल जलालखेडा रोडवरची घटना, चौघांविरोधात गुन्हा दाखल। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, भाजपचे राहुल ढिकले आणि शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार गणेश गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी। नागपूर आणि नाशिकमधील हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करा, मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। उद्धव ठाकरे आज सहकुटुंब तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला, देवीला घालणार विजयासाठी साकडं। मुंबईत 3 लाख नवीन मतदार, मतदानाचा टक्का वाढणार का, याबाबत उत्सुकता। प्रचार तोफा थंडावण्यापर्यंत देशात 1000 कोटींपेक्षा अधिक किमतींची मालमत्ता जप्त, राज्यातून 660 कोटींचा मुद्देमाल हस्तगत।